लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी संदर्भातील अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। यामध्ये सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न असतो की लाडकी बहीण योजनेची आमची ई-के-वाय-सी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे, मग आमचे पैसे येणार का? आम्हाला 100% पैसे जमा होणार का? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असणार आहे की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणत्या महिला योजनेतून अपात्र होणार आहेत आणि त्याच्यानंतर ई-के-वाय-सीची बंद पडलेली साईट कधी सुरू होणार आहे? अशा तीनही प्रश्नांची आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेबद्दलच्या सर्व अपडेट्स असतील किंवा इतरही सरकारी योजनांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपडेट्स मिस होणार नाही। तर चला लाडकी बहीण योजनेच्या आजच्या मुद्द्यांना आपण सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न, यामध्ये सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेची आम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली, म्हणजे आमचे पैसे 100% येणार का? तर लक्षात घ्या, यामध्ये तुमचे पैसे 100% येणार का असे अजिबात आपण म्हणू शकत नाही। लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू असून यामध्ये 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। किती? 18 नोव्हेंबर, म्हणजे साधारणपणे 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। आणि यामध्ये आदिती तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, तुम्ही अजूनही आठवा किंवा तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर देखील अपलोड केलेला आहे, की 2 ते 3 महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींनी के-वाय-सी करून घ्यायची आहे असे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलं आहे। म्हणजेच की 18 नोव्हेंबरची मुदत कदाचित अजूनही 1 महिन्याने वाढून 18 डिसेंबरपर्यंत देखील होऊ शकते आणि तोपर्यंत लाडक्या बहिणींना त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। मुदत वाढवावीच लागेल, कारण साईट देखील अजिबात चालत नाही। मग ज्यांची ही ई-के-वाय-सी होणार आहे त्यांची काय होणार? तर त्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आणि पडताळणी करून त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांचे पैसे 100% सुरू राहणार आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्यांचे पैसे बंद होणार। म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही ई-के-वाय-सी केली म्हणजे 100% तुम्हाला पैसे येणार का? तर 100% तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे येणार, ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र होतील त्यांना योजनेचे पैसे मिळणार का? तर पैसे मिळणार नाहीत। त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे की लाडकी बहीणची ई-के-वाय-सी केली म्हणजे तुमचे पैसे येणार, तर असं अजिबात नाही। लाडकी बहीण योजनेची तुम्ही ई-के-वाय-सी जरी केली तरी देखील तुमच्या अर्जांची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुमचे पैसे येणार का नाही ते त्या ठिकाणी ठरणार आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न यामध्ये विचारला जातोय, तर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केल्यानंतर कोणत्या महिला अपात्र होणार या प्रश्नावर आपण आता येऊया। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करताना आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतंय? तर आपल्याला महिलेचा आधार नंबर आणि त्यानंतर त्याखाली तिच्या पतीचा किंवा तिच्या वडिलांचा आधार नंबर टाकावा लागतोय। आता पतीच्या किंवा वडिलांच्या आधार नंबरवरून काय होणार आहे? तर सर्व डिटेल करणार आहेत। पतीच्या किंवा वडिलांच्या आधार नंबरवरून रेशनिंग कार्डवरची संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे। रेशनिंग कार्डवरच्या माहितीवरून त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का, तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार आहे का, अशी सर्व माहिती या ठिकाणी सरकार आपल्या त्या माहिती म्हणजे इन्कम डिपार्टमेंट असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल, या सर्व विभागांकडून सरकार काय करणार आहे की सर्व माहिती घेणार आहे आणि त्या माहितीची पडताळणी करून त्याच्यामध्ये ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7 अटी होत्या की एका कुटुंबामध्ये 1 विवाहित आणि 1 अविवाहित असेल, दुसरी अट आपली कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, किंवा त्यानंतर आपली पुढची अट होते की कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसावा, कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती टॅक्स भरणारी नसावी, अशा ज्या अटी होत्या त्या अटींची पडताळणी होणार आहे आणि त्या पडताळणीनंतर त्यामध्ये एका जरी अटीमध्ये ती लाडकी बहीण बसत नसेल तर ती लाडकी बहीण त्या ठिकाणी अपात्र होईल, तिला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभार्थी असतील आणि दोघी आणि तिघींनी देखील तुमची ई-के-वाय-सी केली आणि रेशनिंग कार्डवर जर याची माहिती मिळाली तर कुटुंबातील कोणालाच यापुढे पैसे मिळणार नाहीत, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र होतील। तर लक्षात घ्या, अटी व निकषांच्या व्यतिरिक्त काही नाही। अटी व निकषांमध्ये जर तुम्ही 100% बसत असाल तर तुमची ई-के-वाय-सी त्या ठिकाणी झाल्यानंतर तुमची पडताळणी देखील होऊन तुमच्या पडताळणीमधून देखील तुम्ही पात्र ठराल आणि तुम्हाला योजनेचे पैसे कायमस्वरूपी असे सुरू राहतील। यामध्ये तुम्हाला जास्त काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही। परंतु तुम्ही अटी व निकषांमध्ये जर अपात्र असाल तर मात्र योजनेचे पैसे तुमचे बंद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण आता सरकारला तुमची सर्वच्या सर्व माहिती तुम्ही आता या ठिकाणी ई-के-वाय-सी केल्यानंतर देणार आहात आणि ई-के-वाय-सी नंतर तुम्ही त्या ठिकाणी लपवू शकत नाही। त्यामुळे
या बाबी लक्षात घ्या. अपात्र कोण होणार ते देखील समजलं, पैसे येणार का ते देखील समजलं. आता यामध्ये तिसऱ्या लाडक्या बहिणी आम्हाला विचारतील की तुम्ही सगळं सांगताय, सगळं नॉलेज देताय, सगळं पाजळताय ज्ञान आम्हाला, परंतु जी KYC होत नाही त्याबाबत काहीतरी सांगा. तर लक्षात घ्या, KYC बाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना अनेकांनी मेसेज केले होते. अनेकांनी महिला व बालविकास विभागाला ओरडोरडू सांगितलं होतं की KYC होत नाही, OTP येत नाही, आम्ही आता काय करावे. तर लक्षात घ्या, याबाबत आपल्या आदिती तटकरेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेची KYC साईट जी प्रॉब्लेम चालला आहे त्याच्यावर आमच्याकडून संपूर्णपणे लक्ष असून जो तांत्रिक अडचण आहे त्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर होऊन लाडक्या बहिणींना आम्ही त्या ठिकाणी KYC करण्यासाठी पुन्हा एकदा वेबसाईट चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ. आणि लाडक्या बहिणीने देखील सांगितलं की घाबरून जाऊ नका, यामध्ये सरकार तुमच्या पाठीशी 100% उभं असणार आहे. त्याच्यामुळेच मी अजूनही सांगतोय की जी मुदत असणार आहे 18 नोव्हेंबरची ती मुदत सरकारला त्या ठिकाणी वाढवावी लागेल, कारण लाडकी बहीण योजनेची KYC महिलांची होत नाही आहे. आता अपडेशनमध्ये जर सर्व्हर चांगल्या प्रकारे अपडेट होऊन आलं आणि वेबसाईट जर चांगल्या पद्धतीने चालायला लागली तर कदाचित लाडक्या बहिणी पटापट आपली KYC करून घेतील आणि जेणेकरून त्यांना योजनेचे पुढचे पैसे मिळताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अनेकांना चुकीच्या वेबसाईटवर देखील KYC केल्याचे समजत आहे. त्याच्यामुळे ज्यांनी चुकीच्या वेबसाईटवर KYC केली आहे त्यांनी देखील आता नवीन वेबसाईटवर त्यांची KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून त्यांना योजनेचे पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. लगेच घाई गडबड करत बसू नका, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी KYC करण्यापूर्वी थांबा. सरकारला आपण याबाबत सविस्तर माहिती कळवली आहे, त्याच्यामुळे सरकार याबाबत लवकरच कोणता ना कोणता निर्णय घेईल आणि तो निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. परंतु तुर्तास घाई गडबड करून त्या ठिकाणी तुमच्या आईचा, भावाचा, कुणाचाही नंबर किंवा आधार नंबर टाकायला जाऊ नका. तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र करून कायमस्वरूपी बंद देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक असणार आहे. अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून पुन्हा एकदा सांगेल मी की चुकीच्या पद्धतीने KYC केल्यानंतर अपात्र देखील त्या ठिकाणी होऊ शकता. घाबरून जायचं कारण नाही, वेळ आहे आणि वेळेत आपण सर्व गोष्टी करून घेणार आहोत. त्याच्यामुळे लगेच तुम्हाला पॅनिक होण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते नेहमीप्रमाणे आपल्याला कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण त्या संदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहोत. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.